Okay. Oh, what? Either they're having an affair or they're just very shy. हा कोल्डप्लेचा व्हिडिओ सध्या जगभरात हॉट टॉपिक बनलाय आणि या टायटॅनिक पोजने एका कंपनीच्या मालकाचं लग्नाचं जहाज बुडवलंय आणि कंपनी एचआरनं दिलेलं पॅकेज आता या सीईओला जरा जास्तच महागात पडलंय. आता तुम्ही म्हणाल ही काय बरळतीये, तर ऐका, मी तुम्हाला ॲस्ट्रोनॉमरचा सीईओ अँडी बायरनला आता बायकोला घटस्फोटासोबत जी पोटगी द्यावी लागणार आहे ना त्याची रक्कम सांगणार आहे. जे ऐकून तुमच्यापैकी जे घरवाली बाहेरवालीचा खेळ खेळतायत ना त्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना नक्की शेअर करा ज्यांनी 2 बँकांमध्ये आपली खाती उघडली आहेत. ॲस्ट्रोनॉमर या $1 बिलियन कंपनीचे सीईओ अँडी बायरन यांची बायको आता चांगलीच संतापली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर मेगननं तिचं शेवटचं नाव काढलंय, त्यांचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करून टाकले आणि डिवोर्स पण फाईल केलाय. आता अशा वेळी अँडी बायरन यांना त्यांच्या पत्नीला चक्क 50 कोटी रुपये पोटगी म्हणून द्यावी लागण्याची शक्यता आहे. बायरन यांची पत्नी अमेरिकेत एका शाळेत शिक्षिका आहे. दरम्यान दोघांच्या उत्पन्नाच्या फरकातला म्हणजेच अँडी त्याच्या बायकोपेक्षा खूप जास्त कमवतो. त्यामुळे अँडीला बायको मेगनला त्याच्या कमाईतला तब्बल 35% हिस्सा पुढच्या 10 वर्षांसाठी द्यावा लागेल असा कायदा सांगतो. पण तुम्ही आता विचार कराल की अँडीची कंपनी तोट्यात जाईल का, तर नाही, कारण तो कंपनीचा पैसा आहे, अँडीचा नाही. अँडी या कंपनीतून जितकं कमवतो तितकेच पैसे त्याला बायकोला द्यावे लागतील. पण अँडीने जर त्यांच्या देशातील कायद्याचा एक जुगाड केला असताना तर यातून तो नक्कीच वाचू शकला असता. कायदा काय सांगतो ऐका. अमेरिकेत लग्नाआधी प्रिनपशियल अग्रीमेंट हे करायची सोय आहे. प्रिनप अग्रीमेंट म्हणजे एक जोडपं लग्न करायच्या आधी एकमेकांसोबत करार करतं. लग्नानंतर माझी प्रॉपर्टी माझी राहील, तुझी प्रॉपर्टी तुझ्याकडे, असं त्यात असतं. म्हणजे आपण म्हणतो ना तुझं तू माझं मी, तसंच. लग्नानंतर या प्रॉपर्टीची ग्रोथ होईल तिथे त्या इंडिव्हिज्युअलची असेल, पण आपण ही प्रॉपर्टी एकमेकांना वाटणार नाही असं देखील त्यात उल्लेख असतो. पण आता या सीईओच्या हातातून बायको पण गेलीये, एचआर पण गेलीये आणि कंपनीतला जॉब पण गेलाय आणि किसकॅमच्या घोळामुळे बायकोला लाखो रुपयांची पोटगी पण द्यावी लागणार आहे. पण भावांनो, पोटगीपासून वाचवणारा असा कायदा आपल्या देशात नाहीये बरं का. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी 2 दगडांवर पाय ठेवला असेल तर वेळीच एक पाय काढा, नाहीतर बुडणं निश्चित आहे.